नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आहे 11 ऑगस्ट मंगळवार. आज आपण जाणून घेऊया जालना बाजार समितीचे सोयाबीनचे बाजारभाव, तसंच गहू, ज्वारी, बाजरी, मक्का, हरभरा, तूर या संपूर्ण मालाचे बाजारभाव एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव. सोयाबीनची आवक आहे जालना बाजार समितीला 200-300 क्विंटलची आणि बाजारभाव जे 6600 विकत होती सोयाबीन 65-66, त्यामध्ये बाजारभाव थोडे वाढलेले आहे. आज 67-68 सोयाबीन विकलेली आहे जालना बाजार समितीला. 6700-6800 रुपये म्हणजे 6700-800 रुपये. तसंच गव्हाचे बाजारभाव जाणून घेऊया आपण. जुना गहू असन डंकी खराब तर मग तो विकतो 2300-2400 आणि चांगला गहू विकतो समजा खाण्याजोगा 2500, 2550, 2600, 2650, 2700पर्यंत. आणि गव्हाची आवक पण चांगली आहे. 1500 क्विंटलची आवक आहे. कधी कमी होती 100-200 कमी जास्त समजा, कधी 1500-1600. त्यानंतर ज्वारीची पण आवक 1500-2000 क्विंटलची ज्वारीची पण आवक आहे. जुनी ज्वारी असन डंकी खराब तर मग ती जुनी ज्वारी कधी 2000 ते 2500, त्यामध्ये लाल मोठाची असेल तर मग 2600-2700पर्यंत. आणि ॲव्हरेज ज्वारी का त्या समजा मध्यम ज्वारी मग 2900 ते 3200 रुपये. आणि त्यामध्ये चांगल्या ज्वारी असेल दूध मोगरा ज्वारी तर मग ते एखाद्या 3700 ते 5000 दरम्यान. त्यामध्ये दगडी ज्वारी असेल तर ती पण कधी मग 3500 ते 4500, जसा माल तसा भाव. त्यानंतर बाजरीची आवक कमी आहे. 500 क्विंटलची आवक आहे, 400-500 क्विंटलची. आणि बाजरी जर बारीक असेल समजा चुरी किंवा कॅटल फूड असेल मग ती कधी 1700-1800, 2000पर्यंत. त्यामध्ये पिवळी बाजरी, हिरवी बाजरी असेल तर 2300 ते 2500 दरम्यान, 2550पर्यंत, 2600पर्यंत माल विकत आहे समजा ज्वारीचे माल पाहून त्याच्या गुणवत्तेनुसार. त्यानंतर हरभरा जो आहे, हरभरा समजा चांगला जर हरभरा असेल तर मग 6000, 6100, 6200, 6250. त्यामध्ये जर मध्यम प्रतीचा असेल तर मग 5500 ते 6000. आणि एकदम हलका असेल तर मग तो जसा माल तसा भाव. त्यामध्ये मग 4500 ते 5000 दरम्यान पण विकतो हरभरा, जसा माल तसा भाव. त्यानंतर मक्का, त्यामध्ये जुनी मक्का असेल तर जुनी मक्का कधी 2000 ते 2300पर्यंत समजा. जर खराब असेल तर माल पाहून समजा, जसा माल चांगला माल 23पर्यंत. आणि नवीन मक्का असेल तर मग ती कधी 22.5, 23, 23.5पर्यंत. त्यानंतर आपण जाणून घेऊया मोसंबीचा बाजारभाव. सध्या मोसंबीची आवक पण आता वाढायला लागली. मोसंबीची आवक, मोसंबी जवळपास काल 33-34 टन क्विंटलची आवक होती टनाची. आणि भाव होती समजा कमीत कमी 4 रुपये. एकदम जर खराब माल असेल तर 4 रुपये किलो. आणि चांगला माल असेल समजा एकदम चांगला माल तो मग 14, 15, 16, 17,000पर्यंत, 17,000 रुपये टन. आणि त्यामध्ये कमीत कमी समजा मध्यम माल आहे का ते 12,000, 13,000 मोसंबी माल पाहून. आपण आता लाल तुरीचे भाव कमी आहे, जास्त आवक बी नाही. कधी येते कधी येत नाही. लाल तुरीची आवकच नाही म्हणली तर चालते. आणि भाव पण कमी आहे, 7000 ते 75, 76. आणि त्यामध्ये पांढऱ्या तुरीचे बी भाव कमी झाले. पांढरी तूर मागं 81-82पर्यंत गेली ती, पण आता 8000पर्यंत तूर विकू राहिली समजा. चांगली तूर आवक बी 150-200 क्विंटलची तुरीची आवक आहे. तुरी कधी 7500 रुपयेपासून तर 7900 रुपयेपर्यंत पांढरी तूर. या ठिकाणी आपण जाणून घेतला गहू, ज्वारी, बाजरी, तसंच मक्का, हरभरा व सोयाबीनचे बाजारभाव, तसेच मोसंबीचे बाजारभाव. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तसंच शेतकरी ग्रुपवर शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.